नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण विज्ञान या विषयामधील द्रव्याची संकल्पना हा टॉपिक अभ्यासणार आहोत। याविषयी काही माहिती आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे। आता आपण या लेक्चरची सुरुवात अस्फटिकी स्थायू याबद्दल माहिती घेऊन चालू करूया। ओके, आता आपण बघणार आहोत अस्फटिकी स्थायू म्हणजे काय। ओके, अस्फटिक स्थायू हे अनियमित आकाराचे कण मिळून तयार होतात। पहिला पॉईंट आपण काय पाहिला की अस्फटिकी स्थायू हे कसे तयार होतात, तर अनियमित आकाराचे कण मिळून तयार होतात। यांनाच आभासी स्थायू असे सुद्धा म्हणतात। म्हणजे अस्फटिकी स्थायू यांना काय म्हणतात, आभासी स्थायू असेही म्हणतात। म्हणजे त्यांना निश्चित भौमितिक रचना किंवा क्रिस्टलीय आकार नसतो। आपण कशाबद्दल बोलतोय, अस्फटिकीय स्थायू। त्यांना निश्चित भौमितिक रचना किंवा क्रिस्टलीय आकार नसतो। म्हणजे आपण काय पाहिलं की अनियमित आकाराचे कण मिळून ते तयार होतात, त्यांना आभासी स्थायू असे म्हणतात। तसेच त्यांना निश्चित भौमितिक रचना किंवा क्रिस्टलीय आकार नसतो। अस्फटिकी स्थायू हे असे आहे की ज्यामध्ये अणूंच्या स्थितीत नियमित अशी अरेंजमेंट, मांडणी किंवा रचना नसते। मी काय सांगितलं, अस्फटिकी स्थायू म्हणजे अणूंच्या या स्थितीमध्ये नियमित अशी अरेंजमेंट म्हणजेच मांडणी किंवा रचना नसते। अस्फटिक स्थायूमध्ये अनियमित रचना दिसून येते। आपण हे अगोदरही पाहिलेलं आहे। बहुतेक स्थायू पदार्थ अस्फटिक स्वरूपात आढळतात। जर आपण उदाहरण पाहिलं तर कुंभार विषयक सिरॅमिक म्हणजेच काय, तर कुंभार मडके किंवा भांडी बनवण्यासाठी वापरतो ती सिरॅमिक माती, काच, रबर आणि प्लास्टिक असे अनेक पदार्थ अस्फटिक स्वरूपात निसर्गातच आढळून येतात। ओके, एवढेच नीट लक्षात ठेवा की अस्फटिक स्थायू म्हणजे कोणतीही नॉन क्रिस्टलाइन सॉलिड ज्यामध्ये अणू आणि रेणू हे निश्चित जाळीच्या मांडणीमध्ये रचलेले नसतात। मी पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही नॉन क्रिस्टलाइन सॉलिड ज्यामध्ये अणू आणि रेणू हे निश्चित जाळीच्या मांडणीमध्ये रचलेले नसतात अशा स्थायू पदार्थांमध्ये रबर, काच, प्लास्टिक आणि जेल इत्यादींचा समावेश होतो। ओके, पुढे त्यानंतर आता आपण स्थायू पदार्थांचे प्रमुख गुणधर्म पाहूयात। ते कोणते गुणधर्म आहेत, एक म्हणजे आहे दृढता। ओके, दुसरा आहे काठिन्यता, तिसरा आहे स्थितिस्थापकता आणि चौथा आहे आकारीयता। ओके, पहिला कोणता होतो, दृढता। दृढता म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण रिजिडिटी असं म्हणतो। तर दुसरं आहे काठिन्यता, ज्याला आपण हार्डनेस असं म्हणतो। तर तिसरं आहे स्थितिस्थापकता, ज्याला आपण इलास्टिसिटी असं म्हणतो। तर चौथा आहे अकार्यता, ज्याला आपण प्लास्टिसिटी असे म्हणतो, प्लास्टिसिटी। हे स्थायूंचे गुणधर्म आहेत। या प्रत्येकाबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया। स्थायू पदार्थांचा पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे दृढता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, तर रिजिडिटी असे म्हणतो। स्थायू पदार्थ स्वतःहून स्वतःचा आकार बदलत नाहीत। पहिलं महत्त्वाचं गोष्ट गुणधर्म काय आहे, आपण दृढतामध्ये काय पाहिलं, तर स्थायू पदार्थ स्वतःहून स्वतःचा आकार बदलत नाही। स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता असे म्हणतात। उदाहरण जर आपण पाहिलं तर दगड, पेन्सिल, पुस्तक, पेन इत्यादी वस्तू कठीण असतात। त्या स्वतःचा आकार स्वतःहून बदलत नाही किंवा बदलूही शकत नाही। म्हणजे आपण दृढतामध्ये काय पाहिलं एवढंच लक्षात ठेवा, स्थायू पदार्थ स्वतःहून स्वतःचा आकार बदलत नाही हा जो गुणधर्म आहे यालाच काय बोलतात, दृढता असे म्हणतात। ओके, आता आपण पुढच्या गुणधर्माकडे वळूया, तो म्हणजे काठिन्यता। इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, तर इंग्रजीमध्ये त्याला आपण हार्डनेस असं म्हणतो। ओके, त्यामध्ये काय सांगितलं आहे की सर्व स्थायूंमध्ये काठिन्यता हा गुणधर्म असतो। स्थायूंची काठिन्यता म्हणजे खनिजांचा कडकपणा मोजण्यासाठी मोज प्रमाण या एककात मोजतात। मी काय सांगितलं, स्थायूंची काठिन्यता म्हणजे खनिजांचा कडकपणा मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात, तर मोज, MOHS। ओके, या एककात मोजतात। या एककाचा शोध हा 1812 मध्ये, बघा हा या एककाचा शोध, कोणता एकक, मोज, या एककाचा शोध 1812 मध्ये फ्रेडरिक मो या जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ आणि खनिजशास्त्रज्ञ याने लावला। ओके, कोणी लावला, फ्रेडरिक मो यांनी 1812 साली लावला आणि म्हणून त्यांच्या नावावरून या एककाचे नाव ठेवण्यात आलेले आहे। ओके, पदार्थांची काठिन्यता ही 10 ते 1 या अंकादरम्यान मोजली जाते। अंक कोणते आहेत, कुठल्या अंकादरम्यान मोजली जाते काठिन्यता, तर 10 ते 1। याचे उदाहरण म्हणून येथे काही वस्तू आणि त्यांची काठिन्यता दिलेली आहे, ते आपण पाहून घेऊया। त्यांची मांडणी सर्वात कठीण 10 ते सर्वात मृदू 1 अशी करण्यात आली आहे। बघा मी काय सांगितलं, काठिन्यता म्हणजे सर्व स्थायूंमध्ये हा गुणधर्म असतो। स्थायूंची काठिन्यता म्हणजे खनिजांचा कडकपणा मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात, मोज, आणि याचा शोध कधी लावला, 1812 मध्ये। कोणी लावला, फ्रेडरिक मो, आणि ते कोण होते, जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ आणि खनिजशास्त्रज्ञ होते। पदार्थाची काठिन्यता ही 10 ते 1 या अंकादरम्यान मोजली जाते आणि याचं उदाहरण म्हणून येथे आपण काही बघणार आहोत, काही वस्तू आणि त्यांची काठिन्यता बघणार आहोत। त्यांची मांडणी आता कशी केलेली आहे आपण बघू शकतो। त्यांची मांडणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता।
काठिण्यता जी आहे ती मी काय सांगितलं, सर्वात कठीण म्हणजे 10, ओके, आणि सर्वात मृदू म्हणजे 1. आता आपण बघू शकतो स्क्रीनवरची काठिण्यता आणि एका साईडला वस्तू आणि खनिजे असं दिलेली आहे. म्हणजे हिरा याची काठिण्यता किती आहे, 10, म्हणजे तो सर्वात कठीण आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे हिऱ्याची किती आहे, काठिण्यता 10. तर असं आपण खाली खाली जात गेलो तर शेवटी काय आहे, पांढऱ्या रंगाचे खनिज, ओके, त्याची काठिण्यता किती किती आहे, 1, म्हणजे आपण म्हणू शकतो की तो मृदू आहे. ओके, म्हणजे आता आपण बघू शकतो की हिरा याची काठिण्यता किती आहे, 10. तर नीलम आणि रुबी यांची काठिण्यता आहे 9. हा चार्ट महत्त्वाचा आहे, एकदा तुम्ही नीट रेफर केला तर ते लक्षात राहील तुमच्या, आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण 1 लाईनमध्ये हा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. त्यामुळे जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हिरा 10, नीलम आणि रुबी 9, पन्ना, एक्वामेरिन, पुष्कराज, बेरेल आणि कठोर स्टील यांची काठिण्यता किती आहे, 8. काचमणी, जांभूळसर रंगाचा मौल्यवान खडा, ओके, त्याची काठिण्यता किती आहे, 7. त्याच्यानंतर टंझनाईट, स्टील फाईल, आयर्न पायराईट, काच, ग्लास आणि शुद्ध सिलिका यांचा किती आहे, 6.5. तर टिटॅनियमचा किती आहे, 6. प्लॅटिनम आणि लोह यांचा किती आहे, 4.5. फ्लोराईडचा किती आहे, 4. कॅल्साईट आणि तांबे नाणी यांचा किती आहे, 3. शुद्ध 24 कॅरेट म्हणजे 24 ग्रॅमचे कॅरेट सोने, 24 कॅरेटचे सोने. आणि चांदी आणि ॲल्युमिनियमचा किती आहे, 2.5. ओके, जिप्समचा किती आहे, 2. आणि पांढऱ्या रंगाचे खनिज किती आहे, 1. ओके, मी हा चार्ट रिपीट करत नाही, तो तुम्हाला लक्षात राहू शकतो, कारण याच्यामध्ये कन्सेप्ट नाही, फक्त एक वस्तू आणि त्याची काठिण्यता किती एवढं दिलेले आहे. तुम्ही हा जास्तीत जास्त रिवाईज करा, त्यामुळे ते आपल्या लक्षात राहू शकतं. ओके, पुढे वळूया आता आपण. स्नायूंचा पुढचा गुणधर्म आपण बघणार आहोत तो म्हणजे स्थितिस्थापकता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इलास्टिसिटी असं म्हणतो. तिसरा गुणधर्म कोणता आहे, स्थितिस्थापकता, त्याला आपण काय म्हणतो, इलास्टिसिटी असे म्हणतो. म्हणजे आपण 2 पाहिले, एक म्हणजे दृढता पाहिलं, दुसरं म्हणजे आपण काठिण्यता पाहिलं, तिसरं आहे स्थितिस्थापकता. ओके, काही स्थायू पदार्थावर बाहेरून बल किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो. आपण काय पाहिलं, काही स्थायू पदार्थांवरती जर बाहेरून बल दिला किंवा बाहेरून जर प्रेशर दिला, दाब दिला, तर त्यांचा आकार काय होतो, आकार बदलतो. पण बाह्य बल किंवा दाब काढून घेतल्यावर ते पुन्हा मूळ स्वरूपात येतात, याला स्थितिस्थापकता असे म्हणतात. एक उदाहरण जर आपण पाहिलं तर स्प्रिंग किंवा रबर. म्हणजे आपण पाहू शकतो की जर रबरवरती आपण दाब दिला किंवा स्प्रिंगवरती दिला तर त्याचा आकार बदलतो, पण जसा आपण दाब काढून घेऊ ती स्प्रिंग परत त्याच्या मूळ रूपात येणार. म्हणजे काही स्थायू पदार्थांवर बाह्य रूप म्हणजे बाहेरून बल किंवा दाब दिला त्यांचा आकार काय होतो, बदलतो. पण जर तो बाह्य बल किंवा दाब जर आपण काढून घेतला तर ती वस्तू पुन्हा त्याच्या काय येते, मूळ स्वरूपात येते. या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो, तर या गुणधर्मालाच आपण स्थितिस्थापकता असे म्हणतो. उदाहरण आपण काय पाहिलं, रबर, स्प्रिंग आणि स्पंज. ओके, तर पुढचा गुणधर्म होता की तो म्हणजे आहे अकार्यता. ओके, प्लास्टिसिटी. यामध्ये आपण सांगू शकतो की काही स्थायीरूप पदार्थावर बल किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो. ओके, मी काय सांगितलं, काही स्थायीरूप पदार्थावर जर बल दिला किंवा दाब दिला त्यांचा आकार काय होतो, आकार बदलतो. पण बल किंवा दाब जर आपण काढून घेतला तर ते मूळ स्वरूपात येत नाही. स्थितिस्थापकतामध्ये आपण पाहिलेलं की बल दिल्यावर आकार बदलतो, पण बल आपण काढून घेतलं किंवा दाब आपण काढून घेतला ती वस्तू मूळ स्वरूपात येते. पण अकार्यतामध्ये काय होतो, बल दिल्यावर त्या वस्तूचा आकार बदलतो, पण बल काढून घेतल्यावर ती वस्तू त्याच्या मूळ स्वरूपात येत नाही. हा फरक आहे स्थितिस्थापकतामध्ये आणि अकार्यतामध्ये. आणि अकार्यता त्यांच्या या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो, अकार्यता म्हणजे इंग्रजीमध्ये प्लास्टिसिटी असे म्हणतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर काच, प्लास्टिक आणि कणकेचा गोळा. ओके, म्हणजे आपण अकार्यतामध्ये काय पाहिलं, काही स्थायीरूप पदार्थावर जर बल किंवा दाब दिला तर त्यांचा आकार काय होतो, बदलतो. पण बल काढून घेतला किंवा प्रेशर आपण काढून घेतलं ती वस्तू मूळ स्वरूपात पुन्हा येत नाही. त्यांच्या या गुणधर्माला आपण काय म्हणतो, तर अकार्यता म्हणजे इंग्रजीमध्ये प्लास्टिसिटी असे म्हणतात. उदाहरण आपण काय पाहिलं, काच, प्लास्टिक आणि कणकेचा गोळा. ओके, पुढे इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवूया. बेल्जियम अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, नाव काय सांगतोय मी, लिओ बॅकलँड. ओके, बेल्जियम अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ बॅकेलँड यांनी 1907 मध्ये न्यूयॉर्क येथे बॅकेलाइट प्लास्टिक, ओके, C6H6O CH2O ब्रॅकेट बाहेर N हे तयार केले. याला काय बोलतात, बॅकेलाइट प्लास्टिक. कोणी तयार केले, लिओ बॅकेलँड यांनी. कधी चालू केले, कधी तयार केले तर 1907 मध्ये. ते कोण होते, बेल्जियम अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यापासून आज जगभरामध्ये प्रेशर कुकर आणि फ्राय पॅनचे हँडल, कंगवे, बऱ्याचशा खेळणी, विजेचे स्विच बोर्ड, टेलिफोन बॉक्स, रेडिओ, संगणक आणि टीव्ही अशा अनेक वस्तू तयार करतात. ओके, तो लक्षात ठेवा.
मी काय सांगितलं, बॅकेलाइट प्लास्टिक हे नाव लक्षात ठेवा, C6H6O पॉईंट किंवा आपण इंटू बोलू शकतो CH2O आणि ब्रॅकेट बाहेर N. ओके, आतापर्यंत आपण स्थायू अवस्थेबद्दल बरंच काही जाणून घेतले, त्याचे गुणधर्म बघितले, त्याची बरेच उदाहरणे देखील पाहिली. त्यानंतर पुढे आपण वस्तूंचा द्रव अवस्था म्हणजे लिक्विड स्टेट याबद्दल जाणून घेऊया. ओके, स्थायूबद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे, आता आपण लिक्विड स्टेट म्हणजे द्रव अवस्था याबद्दल माहिती घेऊया. द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते, म्हणजे द्रव पदार्थ निश्चित अशी जागा व्यापू शकतात, पण द्रव पदार्थांना निश्चित आकार नसतो. मी काय सांगितलं बघा, आकारमान असते पण आकार नसतो. लक्षात ठेवा, द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते म्हणजेच काय, तो द्रव पदार्थ निश्चित अशी जागा व्यापू शकतात, पण द्रव पदार्थांना निश्चित आकार नसतो. यांचे अंतररेणवीय आकर्षण बल म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो की इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्थायूपेक्षा कमी असते. बघा मी काय सांगितलं, द्रवाचे आपण बघत आहोत लिक्विड स्टेटचे, की त्यांचे अंतररेणवीय आकर्षण बल हे स्थायूपेक्षा कसे असते, कमी असते, पण वायूपेक्षा जास्त असते. म्हणजेच अंतररेणवीय आकर्षित बलाचा चढत्या क्रमानुसार जर आपण पाहिलं कमीपासून जास्त, तर आपण क्रम बघू शकतो. सर्वात जास्त अंतररेणवीय बल हे स्थायूमध्ये असतं, त्यानंतर आहे द्रवामध्ये, आणि सर्वात कमी कुठे असतं, तर सर्वात कमी हे वायूमध्ये असतं. अंतररेणवीय बल बोलतोय, सगळ्यात जास्त स्थायूमध्ये, सगळ्यात कमी वायूमध्ये, आणि त्या दोघांच्या मध्ये असतो द्रव अवस्था. ओके, म्हणजे सर्वात कमी अंतररेणवीय आकर्षित बल हे वायू अवस्थेमध्ये, बरोबर, मग थोडं जास्त अंतररेणवीय बल हे द्रव अवस्थेमध्ये, आणि मग आणि सर्वात जास्त अंतररेणवीय बल आपण कशामध्ये बोलू शकतो, स्थायू अवस्थेमध्ये आहे. ओके, पुढे द्रवामधील दोन रेणूतील किंवा कणांमधील परस्पर अंतर स्थायूपेक्षा जास्त व वायूपेक्षा कमी असते. बघा आता हे काय सांगितलं मी, द्रवामधील दोन रेणूमधील किंवा कणांमधील जे अंतर आहे ते स्थायूपेक्षा कसं असते, जास्त असते, पण वायूपेक्षा कमी असते. म्हणजेच कणांमधील परस्पर अंतराच्या चढत्या क्रमानुसार जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त अंतर दोन कणांमध्ये, सगळ्यात जास्त अंतर कोणामध्ये असतं, तर वायू अवस्थेमध्ये कणांमध्ये जास्त अंतर असतं. त्यानंतर द्रव अवस्थेमध्ये अंतर थोडं कमी होतं, आणि स्थायू अवस्थेमध्ये अंतररेणवीय बल सगळ्यात जास्त असतं, म्हणजे ते कण एकमेकांच्या खूपच जवळ असतात. म्हणजे सगळ्यात जास्त अंतर वायूमध्ये, मग द्रव आणि मग स्थायू. ओके, असा क्रम होईल. म्हणजे सर्वात कमी अंतर हे स्थायू अवस्थेमध्ये, मग द्रव अवस्थेतील कणांमध्ये, आणि त्यानंतर आहे सर्वात जास्त कणांमधील परस्पर अंतर हे वायू अवस्थेमध्ये असते. ओके, आपण हे दोन्ही पाहिले, हे नीट एकदा रिवाइज करा. ओके, पुढे द्रव हे कमी संपीड्य असतात. मी काय सांगितलं, द्रव हे कमी संपीड्य असतात. ओके, तर आता आपण द्रव अवस्थेतील पदार्थांचे प्रमुख गुणधर्म पाहूयात. ओके, त्यातील पहिला गुणधर्म म्हणजे प्रवाहिता. ओके, इंग्रजीमध्ये त्याला आपण फ्लुइडिटी असंच म्हणतो. ओके, त्यातील पहिला गुणधर्म म्हणजे प्रवाहिता. ओके, त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, फ्लुइडिटी. ओके, प्रवाहिता म्हणजे आपण द्रव वस्तू कुठल्याही भांड्यात टाकली तर ती वस्तू त्या भांड्याचा आकार धारण करते. मी काय सांगितलं, प्रवाहितामध्ये काय सांगितलं, जर आपण द्रव वस्तू कुठल्याही भांड्यात जर टाकली तर ती वस्तू त्या भांड्याचा आकार धारण करते. त्याचप्रमाणे आपण द्रव जर जमिनीवर टाकले तर द्रव वस्तू पसरते. या द्रव्याच्या गुणधर्माला प्रवाहिता असं म्हणतात. उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे, द्रव अवस्थेचे उदाहरण म्हणजे काय, पाणी, दूध, डिंक, मध, सरबत, चाई, कुठलीही गोष्ट. ओके, त्यामध्ये मी काय सांगितलं आतापर्यंत, प्रवाहिता म्हणजे काय, जर आपण द्रव वस्तू कुठल्याही भांड्यात टाकली तर ती वस्तू भांड्याचा आकार धारण करते. त्याचप्रमाणे आपण द्रव जर जमिनीवर टाकले तर द्रव वस्तू पसरते. या द्रव्याच्या गुणधर्माला आपण बोलतो प्रवाहिता असं म्हणतात. आणि याचं आपण हे पण पाहिलं, उदाहरण पण पाहिलं, पाणी, दूध, डिंक, मध, सरबत, शाई. ओके, द्रवरूप पदार्थातील रेणू हे नेहमी अनिश्चित स्वरूपात गतिमान असतात. मी काय सांगितलं, द्रवरूप पदार्थातील जे रेणू असतात ते नेहमी अनिश्चित स्वरूपामध्ये काय असतात, गतिमान असतात. तसेच वायूंच्या तुलनेमध्ये द्रव्याचे वितरण प्रक्रियामध्ये म्हणजे डिफ्युजन कमी होते. मी काय सांगितलं, वायूंच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर द्रवाचे वितरण प्रक्रिया म्हणजे डिफ्युजन ही काय होते, कमी होते. ओके, द्रवाची प्रवाहिता त्यांच्या विषंदीपणावर म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो की विस्कोसिटी यावर अवलंबून असते. म्हणजे द्रवाची प्रवाहिता ही कशावर अवलंबून असते, तर विषंदीपणावर, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो विस्कोसिटी, यावर अवलंबून असते. काय अवलंबून असते, तर प्रवाहिता, द्रवाची प्रवाहिता ही विस्कोसिटीवर अवलंबून असते. म्हणजे ज्या द्रवाचा विषंदीपणा जास्त त्याची प्रवाहिता कमी, आणि ज्या द्रवाचा विषंदीपणा कमी त्याचा प्रवाहिता जास्त असतो. ओके, विस्कोसिटीमध्ये आपण इंग्रजी म्हणून बघू शकतो की त्याचा चिकटपणा, आपण असं म्हणू शकतो विस्कोसिटी म्हणजे चिकटपणा, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपण काय पाहिलं, द्रवरूप पदार्थातील रेणू हे नेहमी अनिश्चित स्वरूपामध्ये गतिमान असतात.
तसेच वायूंच्या तुलनेमध्ये द्रवाची विसरण प्रक्रिया म्हणजे डिफ्युजन कमी होते. त्याचबरोबर द्रवाची प्रवाहिता त्यांच्या कशावर अवलंबून असते तर विसंधीपणावर, विस्कोसिटीवर अवलंबून असते. म्हणजे ज्या द्रवाचा विसंधीपणा जास्त असतो त्याची प्रवाहिता काय असते, कमी असते, आणि ज्या द्रवाचा विसंधीपणा कमी असतो त्याची प्रवाहिता जास्त असते. म्हणजे इथे इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. म्हणजे विसंधीपणा जास्त, प्रवाहिता कमी. ओके, आणि विसंधीपणा कमी, त्याची प्रवाहिता जास्त. ओके, विसंधीपणाचे दैनंदिन जीवनातील आपण काही उदाहरणे पाहूयात. ओके, पहिले उदाहरण म्हणजे ज्या द्रवांचा विसंधीपणा तापमान वाढल्यास देखील बदलत नाही. बघा मी काय बोललो, ज्या द्रवांचा विसंधीपणा म्हणजे विस्कोसिटी तापमान वाढल्यास देखील बदलत नाही त्यांना आपण उत्कृष्ट द्रव असं म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो, उत्कृष्ट द्रव असं म्हणतो. कोणाला, ज्या द्रवांचा विसंधीपणा तापमान वाढल्यानंतर देखील बदलत नाही. दुसरे म्हणजे उच्च रक्तदाबाची म्हणजे हाय ब्लड प्रेशरची स्थिती रक्ताच्या विसंधीपणा या गुणधर्माच्या आधारे लक्षात येते. मी काय सांगितलं, उच्च रक्तदाबाची म्हणजे हाय ब्लड प्रेशरची जी स्थिती असते ती रक्ताच्या कोणत्या गुणधर्माच्या आधारे लक्षात येते तर विसंधीपणा या गुणधर्माच्या आधारे लक्षात येते. पुढचं आहे धमनी काठिन्यता. या स्थितीमध्ये धमन्यांचा व्यास कमी झाल्याने, रक्तभिसरण किंवा रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने विसंधीपणामुळे रक्ताभिसरणाला प्रतिरोध निर्माण होतो. मी काय सांगितलं, धमनी काठिन्यता या स्थितीमध्ये काय तर धमन्यांचा व्यास कमी झाल्याने, रक्ताभिसरण किंवा रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने विसंधीपणामुळे रक्ताभिसरणाला काय होतो, प्रतिरोध निर्माण होतो, आणि त्यामुळे रक्ताला वहनासाठी जास्त प्रेशरची आवश्यकता असते, जास्त बलाची आवश्यकता असते. त्यामुळे हृदयावरील रक्तदाबाची पातळी वाढते, म्हणजेच ब्लड प्रेशर हाय होतं. ओके, आपण काय पाहिलं, उत्कृष्ट द्रव काय पाहिलं. ओके, ज्या द्रवांचा विसंधीपणा तापमान वाढल्यास देखील बदलत नाही उत्कृष्ट द्रव्य म्हणतात. सॉरी, त्याला उत्कृष्ट द्रव असे म्हणतात. दुसरं म्हणजे काय, उच्च रक्तदाबाची म्हणजे हाय ब्लड प्रेशरची जी स्थिती आहे ती रक्ताच्या विसंधीपणा या गुणधर्माच्या आधारे लक्षात येते. त्याचबरोबर धमनी काठिन्यता या स्थितीमध्ये आपण काय पाहिलं की धमन्याचा व्यास कमी होतो. ओके, त्यामुळे रक्ताभिसरण, विसंधीपणामुळे रक्ताभिसरणाला प्रतिरोध निर्माण होतो. ओके, त्यामुळे रक्ताला वहनासाठी जास्त प्रेशरची आवश्यकता असते, त्यामुळे हृदयावरील रक्तदाबाची पातळी वाढते, म्हणजेच हाय ब्लड प्रेशर होते. ओके, तर पुढचं आहे श्वसनरोधामुळे. ओके, रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची पातळी वाढून रक्तपेशीचा आकार वाढतो, त्यामुळे रक्ताचा विसंधीपणा वाढतो. ओके ओके, श्वसनावरोधामुळे रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची, बघा शब्द काय वापरलाय मी, कार्बन मोनॉक्साईडची पातळी वाढून, ओके, रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची पातळी वाढून रक्तपेशीचा आकार वाढतो, त्यामुळे रक्ताचा विसंधीपणा वाढतो. ओके, पुढे बोलूया आता आपण द्रवाचा दुसरा गुणधर्म पाहूया, तो म्हणजे पृष्ठताण. ओके, इंग्रजीमध्ये त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. दुसरा कोणता आपण बघत आहोत, पृष्ठताण बघत आहोत. ओके, विशिष्ट वस्तुमानाच्या द्रवाचा एखाद्या ताणलेल्या स्थितिस्थापक पदार्थासारखा नैसर्गिक गुणधर्म दर्शवतो, म्हणजे जास्तीत जास्त आकुंचन होऊन कमीत कमी क्षेत्रफळ किंवा जागा व्यापतो. बघा मी काय सांगितलं, विशिष्ट वस्तुमानाच्या द्रवाचा एखाद्या ताणलेल्या स्थितिस्थापक पदार्थासारखा नैसर्गिक गुणधर्म दर्शवतो, म्हणजे जास्तीत जास्त आकुंचन होऊन कमीत कमी क्षेत्रफळ किंवा जागा व्यापतो. याला त्या द्रव्याचा पृष्ठताण असे म्हणतात. सर्व द्रवांचा पृष्ठताण तापमानानुसार कमी होत जातो. मी काय सांगितलं बघा, महत्त्वाचं वाक्य आहे, सर्व द्रवांचा पृष्ठताण तापमानानुसार कसा होत जातो, कमी होत जातो. तसेच एका विशिष्ट तापमानाला म्हणजे क्रांतिक तापमानाला द्रवाचा पृष्ठताण हा 0 असतो. ओके, कोणत्या तापमानाला, क्रांतिक तापमानाला द्रवाचा पृष्ठताण कसा असतो, 0 असतो. ओके, पृष्ठताणाचे दैनंदिन आयुष्यातील आपण काही उदाहरणे पाहूयात. एक म्हणजे पातळ सुई किंवा टाचणी पृष्ठताणामुळे पाण्यावर तरंगू शकते. ओके, म्हणजे पातळ सुई ही पृष्ठताणामुळे पाण्यावर तरंगू शकते. तसेच दुसरे म्हणजे साबण किंवा अपमार्जके, ज्याला आपण डिटर्जंट असं म्हणतो, पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, त्यामुळे कपडे काय होतात, स्वच्छ होतात. ओके, मी काय सांगितलं, साबण किंवा अपमार्जके ओके पाण्याचा पृष्ठताण काय करतात, कमी करतात, त्यामुळे काय होतं, कपडे स्वच्छ होतात. तिसरे म्हणजे साबणाच्या द्रावणात पाण्याचा पृष्ठताण कमी झाल्याने बुडबुडे तयार होतात. मी काय सांगितलं, साबणाच्या द्रावणामध्ये पाण्याचा पृष्ठताण कमी झाल्याने काय होतात, बुडबुडे तयार होतात. चौथे म्हणजे साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारल्यास पाण्याचा पृष्ठताण कमी होतो आणि डास पाण्यामध्ये बुडून मरण पावतात. बघा मी काय सांगितलं, चौथं मी काय सांगितलेलं, साचलेल्या पाण्यावर जर आपण काय फवारलं, रॉकेल फवारलं तर पाण्याचा पृष्ठताण काय होतो, कमी होतो आणि डास पाण्यामध्ये बुडून मरण पावतात. ओके, आणि पाचवं उदाहरण म्हणजे काय तर गरम तूप हे थंड तूपपेक्षा खूप चविष्ट लागते. बघा मी काय सांगितलं, गरम तूप हे थंड तूपपेक्षा जास्त चविष्ट लागते, कारण
त्याचा पृष्ठताण कमी झाल्याने गरम तूप तोंड आणि जिभेवर सारख्या प्रमाणात पसरते. ओके, ही सगळी उदाहरणं आहेत. ही उदाहरणं फक्त एकदा नीट वाचून घ्या. ओके, ही सगळी आपण उदाहरणं पाहिली आहे. ही उदाहरणं आपण पृष्ठताण या गुणधर्माची पाहिलेली आहेत. ओके, पुढील उदाहरण म्हणजे काही दाढी करण्यासाठी किंवा पेंटिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रशेसचे केस पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पृष्ठताणामुळे ते एकमेकांना चिकटतात. बघा मी काय सांगितलं, दाढी करण्यासाठी किंवा पेंटिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रशेसचे केस जेव्हा आपण पाण्यातून बाहेर काढतो त्यावेळेला काय होतं, पृष्ठताणामुळे ते केस एकमेकांना काय होतात, चिकटतात. ओके, पृष्ठताणामुळे द्रवाचा थेंबाचा आकार बाह्यबल नसताना सुद्धा गोल असतो. बघा इमेजमध्ये आपण बघू शकतो. मी प्रत्येक उदाहरणाच्या पुढे त्याचे इमेज दाखवलेला आहे, तुम्ही तिकडे बघू शकता. पृष्ठताणामुळे द्रवाचा थेंबाचा आकार बाह्यबल नसताना सुद्धा कसा असतो, गोल असतो. तसेच टूथपेस्टच्या फेसचा पृष्ठताण कमी असतो, त्यामुळे तो दातांवरील जास्त क्षेत्रावर पसरून दात स्वच्छ करतो. मी काय सांगितलं, टूथपेस्टच्या फेसचा पृष्ठताण कमी असतो, त्यामुळे काय होतं, त्यामुळे तो दातांवरील जास्त क्षेत्रावर पसरून दात काय करतो, स्वच्छ करतो. ओके, तसेच पृष्ठताणाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे जखम स्वच्छ करण्यासाठी आपण जे औषध लावतो त्याचा पृष्ठताण पाण्यापेक्षा कमी असतो. मी काय सांगितलं, जखम स्वच्छ करण्यासाठी आपण जे औषध लावतो त्याचा पृष्ठताण हा पाण्यापेक्षा कसा असतो, पाण्यापेक्षा कमी असतो. त्यामुळे ते जखमेतील छोट्या छोट्या छिद्रांमध्ये जाऊन जखम स्वच्छ करतात. एक्झाम्पल म्हणजे बाजूला डेटॉलची बॉटल दाखवून ठेवलेली आहे. ओके, तर हे सर्व पृष्ठताणाची उदाहरणे तुम्ही लक्षपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण प्रवाहिता आणि पृष्ठताण हे द्रवाचे गुणधर्म पाहिले, ते तुम्हाला नीट कळालेच असतील. आता आपण द्रवाचा पुढील गुणधर्म बघूयात, तो म्हणजे केशिकत्व क्रिया. कोणता गुणधर्म आहे पुढचा, केशिकत्व क्रिया म्हणजे ओके, त्याला आपण इंग्रजीमध्ये कॅपिलरी ॲक्शन असं म्हणतो. ओके, चला तर आपण जाणून घेऊया केशिकत्व क्रिया म्हणजे काय. ओके, सूक्ष्म छिद्र असलेली लांब परीक्षा नळी म्हणजेच, आता मी तुम्हाला हे जे सांगेल ते सांगताना तुम्ही एक बाजूची इमेज आहे ती नीट बघा. ओके, सूक्ष्म छिद्र असलेली लांब परीक्षा नळी म्हणजे टेस्ट ट्यूब. आपण जर एखाद्या द्रवात बुडवली तर त्यामध्ये द्रवाची पातळी म्हणजे लेवल वाढते किंवा कमी होते. बघा आपण इमेजमध्ये बघू शकतो, काही याच्यामध्ये पातळी जास्त आहे, काहीमध्ये पातळी कमी आहे. परीक्षा नळीमध्ये द्रवाची पातळी वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या परीक्षा नळीच्या त्या द्रवासोबत झालेल्या कोनावर अवलंबून असते. म्हणून तर प्रत्येक परीक्षा नळीमध्ये आपण बघू शकतो पाण्याची पातळी वेगवेगळी आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो. ओके, याचा अर्थ असा की जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा कमी असेल तर पाण्याची पातळी वाढते. बघा लक्षात ठेवा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा कमी असेल तर पाण्याची पातळी वाढते, आणि या उलट जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा जास्त असेल तर पाण्याची पातळी कमी होते. म्हणजे इथेही इन्व्हर्स रिलेशनशिप आहे, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा कमी, पाण्याची पातळी वाढते. ओके, आणि या उलट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा जास्त तर पाण्याची पातळी कमी होते. ओके, द्रवाच्या याच गुणधर्माला केशिकत्व क्रिया असे म्हणतात. ओके, साधारणतः जो द्रव काचेला ओलसर बनवतो त्याची पातळी वाढते. मी काय सांगितलं, साधारणतः जो द्रव काचेला काय ओलसर बनवतो त्याची पातळी वाढते, आणि जो द्रव काचेला ओलसर करत नाही त्याची पातळी कमी होते. ओके, जो द्रव काचेला ओलसर बनवतो त्याची पातळी वाढते, जो द्रव काचेला ओलसर करत नाही त्याची पातळी कमी होते. याचे सोपे उदाहरण म्हणजे सूक्ष्म परीक्षा नळी पाण्यात बुडवल्यास पातळी वाढणार, परंतु मर्क्युरीमध्ये म्हणजे पाऱ्यामध्ये बुडवली तर पातळी कमी होणार. मी काय सांगितलं बघा, बाजूला एक इमेज पण आहे. मी काय सांगितलं की सूक्ष्म परीक्षा नळी पाण्यात बुडवली. ओके, आपण इमेजमध्ये पाहू शकतो. बघा तिकडे एक इमेज आहे, तिकडे एक वॉटर आणि मर्क्युरी असे दोन आपण सांगू शकतो भांडी आहेत. ओके, त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की सूक्ष्म परीक्षा नळी ज्या वेळेला आपण पाण्यात बुडवली त्यामुळे त्याची पातळी वाढलेली आहे, बघू शकतो आपण. परंतु मर्क्युरीमध्ये जेव्हा आपण बुडवू तेव्हा पाऱ्यामध्ये, मर्क्युरी म्हणजे पाऱ्यामध्ये, त्यावेळेला पातळी काय झाली आहे, कमी झालेली आहे. तेच उदाहरण मी तिकडे सांगितले आहे. सूक्ष्म परीक्षा नळी पाण्यात बुडवल्यास पातळी वाढणार, मर्क्युरीमध्ये बुडवली तर पातळी कमी होणार. केशिकत्व क्रियेचे दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांना रॉकेलचा दिवा माहीत असेल, तो केशिकत्व क्रियेवर चालतो. कुठला, रॉकेलचा दिवा हा कुठल्या क्रियेवर चालतो, कुठल्या क्रियेवर कार्य करत असतो, तर केशिकत्व क्रियेवर. म्हणजे दिव्यामधील रॉकेल हे वातीमधून केशिकत्व क्रियेमुळेच वर येते, आणि आपण दिवा पेटवला की ती वात पेट घेते. ओके, मी काय सांगितलं, दिव्यामधील रॉकेल हे वातीमधून केशिकत्व क्रियामुळे काय येते, वर येते, आणि आपण जसा दिवा पेटवू तसं ती वात पेटते.
त्याचप्रमाणे वनस्पतींच्या फांद्या आणि खोडांमध्ये केशिकत्व क्रियेमुळे पाण्याचे आणि पोषक द्रव्यांचे वहन घडून येते. कोणामुळे पाण्याचे आणि पोषक द्रव्यांचे वहन घडून येते? तर केशिकत्व क्रियेमुळे. ओके. तसेच ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यावर शेतकरी लगेचच जमिनीची नांगरणी करतात, कारण जमिनीमध्ये तयार झालेल्या सूक्ष्म नलिका तुटतात आणि त्यामुळे जमिनी खालील पाणीवर येत नाही व त्यामुळे जमीन बराच काळ ओलसर राहते. ओके. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यावर शेतकरी लगेचच जमिनीची काय करतात? नांगरणी करतात. कारण का? तर जमिनीमध्ये तयार झालेल्या सूक्ष्म नलिका तुटतात आणि त्यामुळे जमिनीखालील पाणी वर येत नाही व त्यामुळे जमीन बराच काळ काय असते? ओलसर असते. ओके. पुढे जर आपण ब्लॉटिंग पेपर म्हणजे टीप कागदशाही, तो समजा टीप कागद जर शाईमध्ये बुडवला, ओके, आपण इमेजमध्ये बघू शकतो, मी एक इमेजमध्ये अटॅच केलेली आहे. ओके. जर ब्लॉटिंग पेपर म्हणजे काय? टीप कागद जर शाईमध्ये बुडवला तर त्यात शाई शोषली जाते, कारण त्यातील सूक्ष्म अशी छिद्र सूक्ष्म परीक्षा नळीचे कार्य करतात. ओके. मी काय सांगितलं? ब्लॉटिंग पेपर म्हणजे काय? टीप कागद जर तो शाईमध्ये बुडवला, ओके, तो शाईमध्ये बुडवला तर त्यामध्ये काय होते? शाई शोषली जाते. कारण का शोषली जाते? की त्यामध्ये सूक्ष्म अशी छिद्रे असतात, जी छिद्रे सूक्ष्म परीक्षा नळीची कार्य करतात. ओके. आणि शेवटचं म्हणजे काय? तर कृत्रिम उपग्रहांवर त्यांच्या वजन शून्य स्थितीत जर परीक्षा नळी पाण्यात बुडवली तर पाण्याची पातळी संपूर्ण उंचीपर्यंत वाढते. बघा आपण काय सांगितलं? कृत्रिम उपग्रहांवर त्यांच्या वजन शून्य स्थितीमध्ये, कोणत्या स्थितीमध्ये? वजन शून्य स्थितीमध्ये जर परीक्षा नळी पाण्यात बुडवली तर काय होतं? पाण्याची पातळी ही संपूर्ण उंचीपर्यंत वाढते. ओके. आजचं आपलं हे लेक्चर इथे थांबवू. आज लेक्चर झालेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. ओके. थँक्यू.